झी 24 तास एक पाऊल पुढे। शिर्डीत साई भक्तांचे दागिने, वस्तू आणि गाड्या चोरीस जाण्याची मालिका सुरूच असून 4 मार्च रोजी साईबाबा मंदिरात आरतीच्या वेळी एका महिलेच्या पर्समधील 4.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे। तर एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेली तवेरा गाडी याच दिवशी अज्ञात चोरट्यांनी लांबवली। शिर्डीतील अशा प्रकारच्या चोऱ्यांना पोलीस कधी आळा घालणार असा संतप्त सवाल साई भक्तांकडून केला जातोय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। योगेश, काय नेमक्या घटना घडतायत आणि पोलिसांना अजूनही या चोऱ्यांना आळा घालण्यात यश का येत नाहीये? भूषण खरमाडे, शिर्डीमध्ये अनेक देश परदेशातून साई भक्त या ठिकाणी येत असतात आणि याचाच फायदा घेऊन या ठिकाणी एक पाकिटमार करणारी तसंच बुरट्या चोरी करणारी टोळी ही सक्रिय आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही टोळी या ठिकाणी आहे। मधल्या काळामध्ये या टोळीतले काही जणांच्या भानगडींमध्ये खून सुद्धा या ठिकाणी झालेले होते। नाशिक परिसरामध्येही झाले होते, त्यांना निर्बंध करण्यात आला होता। मात्र अजूनही काही टोळ्या आता त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत आणि आता हे पुन्हा प्रकार सुरू झाल्यामुळे या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। पोलिसांमध्ये तक्रार दाखल होते, मात्र शिर्डी संस्थांकडून जी सुरक्षा व्यवस्था व्हायला हवी ती होत नाही। कारण म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे हे संपूर्ण मंदिरात लागलेले आहेत, तरी या ठिकाणी चोर कसे येतात आणि कसे शोधले जात नाहीत हा पण प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे पोलिसांनी आता याची काळजी घेण्याची गरज आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी। साई भक्तांचे दागिने तसंच वस्तू चोरीच्या घटना अजूनही घडतात आणि पोलीस यावरती अजूनही वचक ठेवू शकलेले नाहीत। नाशिकच्या रामकुंड परिसरातील सांडव्याच्या देवी मंदिरात चोरट्यानं हात साफ केले। देवीच्या अंगावरही 8 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 250 ग्रॅम चांदीची कर्णफुलं लांबवली आहेत। मंदिराचे दरवाजे फोडून चोरट्यांनी देवालाही आपला हात दाखवलाय। पोलिसांची याबाबत चौकशी सुरू असून एका चोरट्याला अटक करण्यात आली आहे। देवीचे 3 मंगळसूत्र गेले, 2 चांदीचे 1 सोन्याचं, त्यानंतर बिंदी आणि कानातले असं चांदीचं पूर्ण होतं ते सर्व गेले। त्यानंतर देवीचे जे देव होते म्हणजे देवा चांदीचे टाक ते पण गेले सर्व। मी सकाळी 7 वाजता आलो त्यावेळेस हे सगळं म्हणजे मंदिराची कडी वगैरे तोडलेली होती। त्यानंतर त्याच्या हे बहुतेक रात्रीच झाला असावा। झी 24 तास एक पाऊल पुढे।